नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 10.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार, याप्रमाणे आपण आकार देणार आहे। मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा। इथे काय करायचं आहे, आपल्याला 2 इंच असं मोजून घ्यायचंय आणि इथे आपल्याला असा पानासारखा आकार द्यायचा आहे। याप्रमाणे कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची। एक पदर ओपन करायचा, जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला घ्यायचा आहे कॅनव्हासवरती आखून। अगदी व्यवस्थित आखायचा म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही। बघा, ह्याप्रमाणे जसा आकार दिला तसाच आपल्याला आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आणि कॅनव्हास पुन्हा अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटर लावून कॅनव्हास ठेवून पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा व्यवस्थित बघून आणि पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित शिलाई मारली तर व्यवस्थित आकार आपला तयार होतो। आता मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कट केला की छोटे छोटे कट असे आपल्याला गळ्यावरती मारायचे, त्याच्याने आपल्याला अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायला मदत होते। याप्रमाणे अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज अशी छान छान आणि नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। पूर्ण गळ्यावरती दापटीप दिली की छान असा गळा आपला तयार होतो। दापटीप देऊन झाली की कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। हाताने अगदी व्यवस्थित करायचं आणि मगच शिलाई मारायची, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही। शिलाई मारून झाली की उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा। बघा, ह्या पद्धतीने सगळीकडनं उरलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे, त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। तो आता आपण बाजूला ठेवूया आणि जे कॅनव्हासला आपण जो आकार दिलता ना तो आकार असा कट करून घ्यायचा। एक कापड घ्यायचं आपल्याला, हे कॅनव्हास पुरत नाही, आपण दुसरं घेऊ। पहिले एक कापड घेऊया आणि इथे काय करायचं, एक रेष मारून घ्यायची सेंटरला कपड्याला। जी रेष मारली ना त्याच रेषेवरती अशी प्लेट्स टाकायची आपल्याला आणि शिलाई मारायची।
ह्या पद्धतीने. आता ह्या प्लेट्स इकडनं सुद्धा अशा पॅक करून घ्यायच्या व्यवस्थित. बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे छान अशी डिझाईन पण आपली तयार झाली पाहिजे. इकडनं सुद्धा ह्या प्लेट आपण पॅक करून घेऊ. बघा ह्याप्रमाणे ह्या प्लेटी मारून झाल्या की आपण कॅनव्हास घ्यायचं दुसरं आणि त्याच्यावरती जे कट केलेलं होतं ते ठेवायचं. वरच्या बाजूने बरोबर कट करायचं आणि साईडने आपल्याला एक्स्ट्रा कट करायचे. बघा ह्या पद्धतीने. आता दुसरा एक कापड घेतला आपण त्याच्या मापाचा, ज्याला फ्रिल आपण बनवली तो कापड, त्याच्यावरती ते अस्तर आणि त्याच्यावरती ठेवायचे कॅनव्हास. बरोबर जी रेषा मारली होती ना, शिलाई जी सेंटरची आहे ना, तिथे हा सेंटर आला पाहिजे कॅनव्हासचा. या पद्धतीने ठेवून पिन लावून घ्यायची आणि वरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची. वरती जो कपडा एक्स्ट्रा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे. आता जे अस्तर लावलं आपण ते आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. बघा इथे साईडनी सुद्धा एक शिलाई मारून घेऊ, म्हणजे छान अशी फिनिशिंग डिझाईनला येईल. छोटीशी नॉड घ्यायची आणि इथे आपल्याला ही नॉडपासून अशी डिझाईन बनवायची. इथे तुम्ही लेस लावली तरी पण सुंदरच दिसेल. अगदी छोटासा तुकडा लेसचा लावला ना तरी पण छान दिसेल. अशी नॉडची डिझाईन जरी केली तुम्ही तरी सुद्धा सुंदर दिसेल. इथे सुद्धा आपल्या ब्लाऊजला असं सेंटर काढायचं आहे आणि ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. पण बघा मैत्रिणींनो, ह्या जर डिझाईनला आपण लेस जर लावली तर ती डिझाईन आणखी सुंदर दिसणार आहे, म्हणून आपण इथे एक लेस लावून घेऊया. बघा ह्या पद्धतीने लेस लावून घेऊ आणि नंतरून ही डिझाईन आपण पॅक करून घेऊ. ह्या पद्धतीनं बरोबर सेंटर लावून इथे पिन लावून घ्यायची. इकडनं सुद्धा व्यवस्थित अशा पिन लावून घ्यायच्या, ॲडजस्ट करायचं अगदी व्यवस्थित आणि पिना लावून घ्यायच्या, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. बघा ह्या पद्धतीने हा पॅच ठेवला की इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि तो पॅच पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे. नंतर पिना काढायच्या आणि कपडा पलटी करून उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तो सगळा असा कट करायचा, म्हणजे ब्लाऊजच्या बाहेर तो निघणार नाही. या पद्धतीने हा पॅच लागला की आपण हे चौकोनी तुकडे घेतले साधारण 3 बाय 3चे, त्याला त्रिकोणमध्ये पकडून असं शिवून घ्यायचं आहे त्रिकोणी डिझाईन. आणि ह्या पद्धतीने ही डिझाईन एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा. अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. ही डिझाईन आपल्याला अशी पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण ही डिझाईन लावली, त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित ही लेस लावायची. लेसला दोघं बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणून एका साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे आणि नंतरून दुसऱ्या साईडने पुन्हा त्याच्यावरती शिलाई मारून फिनिशिंग द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा ह्या पद्धतीने आपण लेस लावली, तिला एक शिलाई आणखी मारून घ्यायची दुसऱ्या कडेला. त्याच्यानंतर सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे, म्हणून चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे आणि जी डिझाईन आपण गळ्याला लावली ना तीच इथे वापरून सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे. बघा इथे नॉड घ्यायची आणि जी डिझाईन आपण गळ्याला लावली तीच अशी त्रिकोणमध्ये ठेवून एक शिलाई मारून घ्यायची. वरतून तो कपडा त्याच्यावरती फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारायची, ओपन करून पूर्ण त्रिकोण हा पॅक करून घ्यायचा आणि त्याच्यावरती लावायची लेस. जी गळ्याला लेस लावली तीच आपण इथे लावून घेऊ, म्हणजे लटकन खूप सुंदर दिसणार आहे. बघा इथे आपण 2 पदर लावले लेसचे आणि इथे नॉट ठेवायची
आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेऊ. मैत्रिणींना असे छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला आजच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने दुसरंही लटकन आपलं तयार झालं. वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला दोघंही नॉड आता जॉईंट करून घ्यायच्या. आता ह्या डिझाईनवर जर तुम्ही मणी लावले तर डिझाईन आणखी सुंदर दिसणार आहे, म्हणून मणी सुद्धा लावून घ्यायचे. ज्यांना मणी आवडत नसेल त्यांनी नाही लावले तरी चालेल आणि मणी लावले तर डिझाईनला आणखी सुंदर असा लुक येतो. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला हे मणी लावून डिझाईन पूर्ण करायची. बघा आपले मणी लावून झाले, सुंदर अशी डिझाईन तयार झाली. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.